15 सेकंड ही काफ़ी है। 15 सेकंड के लिए जर त्यांनी बॉर्डर ओपन केले तर पहिले 15 सेकंडमध्ये जे आम्ही हिंदू लोक त्यांची अवकात बांगलादेशच्या लोकांना आम्ही दाखवून देऊ। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार विरोधात अमरावती शहरात निषेध मोर्चा व सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाही, त्यामुळे बांगलादेश सरकारने 15 सेकंदसाठी त्यांची बॉर्डर उघडावी। या 15 सेकंदात त्यांची लायकी आणि अवकात आम्ही दाखवून देऊ असा इशारा माजी खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे। आज जे बांगलादेशवर आमचे हिंदू लोकांवर जे अत्याचार होत आहे त्याचा निषेध करिता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण आज निषेध करण्यासाठी सगळे हिंदू लोक आमच्या अमरावतीमध्ये सुद्धा निषेध करण्यासाठी रोडवर आले आहे। महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। 4 महिन्याचा बाळ सुद्धा या निषेध रॅलीमध्ये आहे। याचा एकच संदेश आहे, कोणताही देश असो कोणत्याही ठिकाणी आमचे हिंदूंवर जर कोणी अत्याचार करत असेल तर या भारत देशचा एकही हिंदू स्वस्थ बसणार नाही आणि त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवून देऊ। मी पहिलेही म्हणत होती 15 सेकंड ही काफ़ी है। 15 सेकंड के लिए जर त्यांनी बॉर्डर ओपन केले तर पहिले 15 सेकंडमध्ये जे आम्ही हिंदू लोक त्यांची अवकात बांगलादेशच्या लोकांना आम्ही दाखवून देऊ। हे आजही मी तेवढंच म्हणते, फक्त 15 सेकंड आम्हाला काफ़ी आहे, कारण की आमचे मंदिर, आमचे संत, आमचे पुजारी, आमचे सगळे लोकांना, आम लोकांना बांगलादेशमध्ये जर कोणी त्रास देत असेल तर हिंदू हे सहन करणार नाही। मग हिंदू कुठलाही असला विश्वामध्ये तो हिंदुत्वासाठी रोडवर निघून हिंदूचं रक्षण करण्यासाठी आपली आवाज बुलंद करणारच। राज्यभरात बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात निषेध मोर्चे काढण्यात आले होते। अमरावतीमधील मोर्चात नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यांनी थेट चॅलेंज सर्वांसमोर दिलं आणि तेच लक्षवेधी ठरलं। एकूणच नवनीत राणांचं हे चॅलेंज, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।